ताई आल्या आणि त्या म्हणल्या की सगळी कामं सोडून आधी चहा बनवायला घे, म्हणून मग चहा टाकलाय. चहा? ताई काय बोलताय तुम्ही? हा, तेज प्रतापच्या पोटात दुखतोय, कळवळतोय तो, म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं अर्जंटली काढा बनवायला. बया काय सकाळ सकाळ बोंबाबोंब चालली आहे? होय गे, माईने तुला 4 अधिकार काय दिले? तू सगळ्यांवरच आवाज चढवणार का? माई सुद्धा एवढा आवाज चढवत नाही कुणावर. ताई मी आवाज चढवत नाहीये, मी काळजीपोटी बोलते. आली मोठी काळजी करणारी होय ग. तुझी सगळी कामं महत्वाची आणि आमची कामं महत्वाची नाहीत का? शलकाताई मला असं काहीही म्हणायचं नाहीये. हे बघा, मी काढा अर्जंटली बनवायला सांगितला होता कारण तेज प्रतापला खरंच खूप त्रास होतोय. अगं मग दुखतंय तर त्याला डॉक्टरकडे घेऊन जा ना. हे असले फालतू काडे बिडे काय करत बसली? कुठल्या जमान्यात जगती ग तू? डॉक्टरकडे नाही त्याला. ताई न्यायचंच आहे त्याला डॉक्टरकडे, पण तात्पुरता त्याला आराम मिळावा, त्याला थोडा त्रास होऊ नये म्हणून हे सगळं करते मी. आणि माझ्या आईची रेसिपी होती. तुझा आई पुराण बंद करा, मला नको सांगूस. अगं त्याला डॉक्टरकडे घेऊन जा. तुझ्या आईने काय डॉक्टर की केली होय? राधाताई तुम्ही राहू द्या, तुम्ही नका बनवू आता काढा. मी बघते काय ते. ए माझा चहा झालाय का? होय होय तयार आहे. पाठवून दे तेवढं माझ्या रूम मध्ये. हा ताई साहेब चहा. आज तर चांगला केलाय का चहा? होय होय. आणि माईने काय सांगितले ते आहे ना लक्षात? होय आहे ना, म्हणून तर तो काढा राहू दिला ना, आधी चहा बनवला ना तुमचा. तशी हुशार आहेस तू. माईला सांगून तुझ्या पगारामध्ये 500 रुपये वाढ करून घेते काय? हा चहा प्यायचा आहे? नाही नाही म्हणे का की. ऐक ऐक ऐक, माईने सांगितलंय तसंच करायचं सगळं. त्या टवळीचं काय ऐकायचं नाही काय? वय ताई साहेब. निघा आता. गार झालाय चहा. अचानक तेज प्रतापच्या पोटात कसं काय दुखायला लागलं? हा काढा पिऊन बरं वाटेल त्याला. तेज प्रताप हे हे काय, तू पोट दुखत होतं ना तुझं? होत आता बरं वाटते. बरं झालं. असं कसं बरं झालं? अरे कळवळत होतास तू, पोट धरून बसला होतास, ओरडत होतास, म्हणून आईकडनं रेसिपी घेऊन मी काढा बनवून आणला आणि अचानक कसं काय पोट दुखायचं थांबलं? की हे मी गॅस झाला होता पोटात. लगेच आठवलं मला, गॅसवर उपाय म्हणजे सोडा. हा, थंडरला फोन केला, लगेच सोडा मागवला, सोडा प्यायला. हो, 5 मिनिटात सगळा सुपडा साफ. आता एकदम मस्त वाटते. अरे पण तू आता सांगितलं ना तुम्हाला, गॅस झाला होता हो पोटात. आता काहीच प्रॉब्लेम नाही. हा ओके. हा 1 मिनिट. काय शोधताय? काय हवंय का तुम्हाला? हा काय पाहिजे? सोडाची बॉटल. हा? सोडा प्यायलास ना?
बॉटल रिकामी झाली असेल. बॉटल कुठं आहे? दिली फेकून. फेकून दिली. सोडा प्यायलो, बॉटल रिकामी झाली ना. रिकाम्या गोष्टी ठेवतच नाही आपण, लगेच फेकून देतो. एक मिनिट तेज प्रताप. आता पत्रकारांसारखा प्रश्न विचारत बसू नका. आधीच उशीर झालाय. अरे बापरे, किती वाजले बघा. मला उशीर होतोय, जायला लागेल. आज थांबून चालणार नाही. येतो मी. अरे तेज प्रताप ऐक ना. तेज प्रताप. तेज प्रताप. अरे काय चाललंय याच? अचानक आजारी पडतो, अचानक बरा होतो, काहीच कळत नाहीये. काय झालं? काय झालं? झालं ना वडा? नाही घेतला ना काढा? असंच पाहिजे. अगं त्याला इमर्जन्सी आहे, पोटात दुखतंय, मग डॉक्टरकडे घेऊन गेलं पाहिजे ना. बसली काढा पाजत. हय वैदेही, हे बघ, तू किती जरी प्रयत्न केले, किती आदळआपट केलीस ना, तरी आमचा तेजा काय तुझ्या हाताला गावणार नाही. हा. आणि हा काढ आहे ना, तुझ्या आईला पाजून ये जावयाच्या वतीनं. ह्यात एक काम कर ना, तूच पिऊन घे गटा गटा, नाही का? बघू तरी कसला काढा केलाय. ये काढा आहे का गटरीचं पाणी आहे? शिग बया. राहिला यो थंडर. हा ये. कपडे इस्त्री करायला एवढा वेळ लागतो काय? हा चल, प्रेमनाथ पवारचे कपडे दे पटकन. उशीर झाला ना तो उलटा टांगेल मला सुखात. मी लय खतूट माणूस येतो. चल पटकन दे. हे काय मला पटलेलं नाही. ते मी ज्या तेज प्रतापांना बघितले की ते तुम्ही नाहीच जायचा. ए हँडर, काय बोलायला लागले? मीच येतो. शेळी झाली तुमची शेळी. हा अहो तुम्ही कोण होतासा? रमावतीचा आवाज होतासा. आवाज रमावतीचा आवाज. ते जादा वाघ होतासा तुम्ही. वाघ. एक डरकाळी फोडली की गपगार व्हायची सगळी. डायनासोर होता तुम्ही. डायनासोर. लग्न झाल्यावर हानकी बडी वहिनीनं घाबरायला लागला, आणि आता नोकरी लागल्यावर त्या सुखात मला घाबरायला लागला. शेळी झाली तुमची. काय पण म्हणा. कसं आहे थंडर,